तामिनी घाटात आलो आपण. समोर हॉटेल यशराज दिसते आपल्याला. हॉटेल यशराज आणि हा जस्ट टाटा टी पॉवर कंपनी लिमिटेडचा बोर्ड आहे. आणि ही जी वाट गेली, हा ट्रेल गेला आहे. या ट्रेलनेच आपल्याला जायचं आहे सरळ. समोर जो हिडन पॉईंट आहे आपला तिकडे स्ट्रेट त्या साईडला. इकडे वारकचा बस स्टॉपसुद्धा आहे तुमच्या नियर बाय तुम्हाला लोकेशनसाठी. हा बस स्टॉप, या बस स्टॉपला लागूनच ही वाट गेली सरळ. इथून आपल्याला खाली जायचं सरळ. तिथे आहे हा पॉईंट आपला व्ह्यू पॉईंट डॅमचा. ब्रो. अंधाराची रात्र आहे, सोबतीला निसर्गाची साथ आहे. अच्छा. आणि आजूबाजूला दिसते पाण्याची अवघड अशी जंगलाची वाट आहे आजूबाजूला. आणि त्याच्या मधोमध चांदोमामाच्या मधोमध आम्ही बसून मॅगीचा आनंद घेतोय. यापेक्षा सुंदर जगात काय असू शकतं अजून? काहीच नाही. हा आनंद पैशात मोजणं योग्य नाहीये, अजिबात नाही. सो चला. मग आमच्या आजोबांनी आगी शोध लावला म्हणून सगळे आता खातील. कशाचा? आगीचा. आजोबा लावलाय का? हा, मी त्यावेळेस तुझा आजा असेल, माझा असेल, कोणाचं बी असेल. मॅगी मस्त काय नाद केलाय मॅगीने.
होती सकाळची 6:30 वाजले. सोनेरी पहाट आहे सकाळची आणि कॉफीची साथ आहे. आम्हाला आता कॉफी बनवतो आम्ही थंडीच्या वातावरणामध्ये. साईडला लेक आहे आपला, लेक साईड कॅम्पिंग केली आपण. लेफ्टला राईट साईडला कॅम्पला टेंट लावला आहे आपण. आणि हा जो व्ह्यू आहे, व्ह्यू बघा एकदा कॅमेरामॅन व्ह्यू दाखवा. सो हा अप्रतिम अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी, त्याचा आम्ही फील आज घेतो, त्याचा आनंद आम्ही अनुभवतो. आणि त्यामध्ये ही गरम कॉफी थंडीच्या वातावरणामध्ये, इथे थोडा धूळ त्रास देतोय, थंडीच्या वातावरणामध्ये ही गरम कॉफी ना एनर्जी द्यायचं काम करते आपल्याला. सो आता कॉफी पिऊयात आणि सुंदर व्ह्यू कॅप्चर करूयात. सो सकाळ झाली आणि मॉर्निंग व्ह्यू कॅप्चर करून झाला आपला. नाश्त्याची तयारी करतो आपण. मॅगी आपली होती, कारण की सकाळी नाश्ता करून एनर्जी येते आपल्याला आणि एनर्जी घेऊनच पुढचं पाऊल आपल्याला टाकायचं असते. सो आम्ही रात्री इकडे टेंट लावला आहे रात्री. समोर बेस्ट व्ह्यू आहे लेकचा, बघू शकता आपण. आणि हा बेस्ट व्ह्यू कॅप्चर करत सकाळी आम्ही उठलो बघत या व्ह्यूला. थोडं गार लागत होतं सकाळी, कारण खूप थंडी वाजत होती आम्हाला. पुण्याच्या नियरबाय लोकेशनवरती जागा शोधताय कॅम्पिंगसाठी. बेस्ट लोकेशन आहे ताम्हिणी घाटामध्ये. ज्या ठिकाणी तुम्ही कॅम्पिंग करू शकता. वन डे कॅम्पिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे. मागे व्ह्यू दिसतो तुम्हाला, लेकचा व्ह्यू माझ्या मागे. इकडे येऊन तुम्ही कॅम्पिंग करू शकता. मोठी जागा आहे इकडे, चूल वगैरे तुम्ही ॲडजस्ट करू शकता, चूल मांडू शकता, स्वयंपाक वगैरे बनवू शकता आणि हा बेस्ट व्ह्यू कॅप्चर करू शकता. सो आपल्याला ताम्हिणी घाटामध्ये, जेव्हा आपण ताम्हिणी घाटामध्ये एंटर करतो, थोडं पुढे आल्यावरती एकदम डेड एंड आहे. डेड एंड गेल्यावरती राईटला रस्ता जातो, तिकडे गंधराज आहे, हॉटेल गंधराज. लोकेशन लक्षात ठेवा, हॉटेल गंधराज. तिथनं एक छोटीशी पायवाट गेली, त्या पायवाटला लागूनच हा रस्ता आलाय खाली, जिथं आपण आता सध्या उभं आहे. जिल्ह्याचा हा पॉईंट आहे व्ह्यूचा. सो त्या पायवाट तुम्हाला मी दाखवतो पुढे गेल्यावरती. तिथनं आपल्याला खाली उतरायचं आहे. तिकडनं खाली उतरणं आल्यावरती आपण इथे येऊन पोहोचतो, या बेस्ट व्ह्यूकडे येऊन पोहोचतो, या ठिकाणी येऊन पोहोचतो. सो वन डे ट्रेक किंवा वन डे तुमचा जर प्लॅन असेल कुठं कॅम्पिंगचा वगैरे, तर ही जागा तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे. सो अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा. थँक्यू.